नमस्कार, गुड मॉर्निंग. हे माझ्या घरातले बुक्स आहेत. तर काल मी परवा साफसफाई करतो आम्ही 2 दिवसापासून. तर बुक्स सापडलेले एकाच ठिकाणी ठेवलेले होते, पण ते काढून सगळे व्यवस्थित पुसून परत ठेवले. पण म्हटलं बघू आपण त्यांचे नावं, मग व्हिडिओ बनवू. म्हणून मग मी त्याची व्हिडिओ बनवली, जे की कायमस्वरूपी राहील असं. आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहे. इंग्लिश आहेत सगळे, 1-2 आहे मराठीमध्ये. तर हे मी सगळे खाली काढले, पुसून घेतले, परत पंख्याखाली सुकायला ठेवले, पुठ्ठेवरून पुसले, मागची साईड बॅक साईड पुसले. आणि तर मग मी हे आता वेगवेगळे पुस्तकं आहेत तर त्यांची नावे दाखवत आहे. तर मी काही इंग्लिश वाचून दाखवणार नाही, कारण मला इंग्लिश येत नाही. इंग्लिश समजतं, पण मला 11वी-12वीला मी सायन्सला असल्यामुळे लेक्चर व्हायचे ना, तर ते सवय आहे त्याची. पण बोलता पण येत नाही आणि लिहिता पण येत नाही, तर समजतं बऱ्यापैकी इंग्लिश. तर हे इंग्लिश पुस्तकं आहे. माझी नाही आहेत, माझ्या मुलांची आहेत. माझा मुलगा आहे 24 वर्षाचा आता, तर तो लहानपणीपासून पुस्तकं वाचतो. इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये होता तो, तर त्याला पुस्तकं वाचण्याची आवड आहे बा असं. तर त्याचीच पुस्तकं आहेत हे. आता तो 24 वर्षाचा आहे, तर त्याने वाचलेली पुस्तकं आहेत. ही पूर्वी मराठी अर्थ नाही सापडायचा किंवा इंग्लिश त्याला अर्थ नाही सापडायचा, म्हणून ते डिक्शनरी म्हणायचे. डिक्शनरी आहे ती. हे हॅरी पॉटर बुक आहे, त्याला खूप आवडायचं लहानपणी हॅरी पॉटर. रॉबिन शर्मा पण आवडायचं. ते मॉक वगैरे त्याने तेव्हा यांच्यापासूनच सुरुवात केलेली. आणि मॉक असतं, मेडिटेशन वगैरे काय असतं ते त्यांच्याकडूनच तो शिकला किंवा माहिती करून घेतली त्याची. आणि तेव्हापासूनच तो बुक वाचायला लागला. आणि पुस्तक आहे ना, ते बुक आहे ना व्यवस्थित ठेवलेले आहेत त्याने, तर आम्हाला तो हात पण लावून देत नाही. मग काल साफसफाई करायची होती म्हणून मी हात लावलेला नाही, तर मग त्याचं तो व्यवस्थित बाजूला ठेवून देतो. नवीन होते तेव्हा तो मोठा जसा मोठा होत गेला तसं हे पुस्तकं वाचत गेला. आता नाही पुस्तक त्याच्याकडे असतात, 2-3 पुस्तकं असतात सोबत बुक. आणि कुराण आहे. त्याने ना भगवद्गीता, त्याला मराठी येत नव्हती ना, तर त्याने इंग्लिश भगवद्गीता मागवलेली. तर भगवद्गीता पण वाचून झालेली आहे त्याची. कधी कधी काय असतं ना, चांगल्या कामांना पण विरोध असतं. जसं मार्क जास्त पडले तरी पण आपण म्हणतो 1 कमी का पडला किंवा 2 कमी का पडले. तसं हे पुस्तकं वाचताना पण आहे ना, त्याने अक्षरशः गोधडीमध्ये झोपताना ना अंथरुणामध्ये आतमध्ये घुसून पुस्तकं वाचलेले आहेत. का तर वरून मग अभ्यास कर, पुस्तकं का वाचतो, असं करत करत तो अक्षरशः झोपायच्या वेळेमध्ये गोधडीच्या आतमध्ये, म्हणजे आपण अंगावर पांघरून घेतो ना, त्याच्या आतमध्ये होऊन पुस्तकं वाचलेले आहे. लहानपणीपासून मी बघितलेलं आहे. आणि जेव्हा मोठा होत गेला ना, तर आत्ता समजायला लागलं की त्याने एवढे पुस्तकं वाचलेले आहेत. आणि एवढं मोठं पुस्तक वाचून पण आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो की याने एवढं मोठं पुस्तक वाचून पण कौतुक केलं जात नाही, असं आहे. तर म्हणजे चांगल्या कामाचं पण कौतुक असतं, कधी नसतं पण असं.
तर लहानपणी आहे ना ते कोणती CID मालिका होती, CID मालिकेमधलं आहे ना त्याने एक आम्ही कॉम्प्युटर घेतलं होतं. हां, कॉम्प्युटरचं खोकं होतं, त्याच्यामध्ये त्याने कॉम्प्युटर बनवलं. नाही, सूटकेस होती, सूटकेस असायची ना जुनी, आपण कुठं गावाला गेलो तर कपडे वगैरे घेऊन जायचं, जुनी पद्धत होती. आता नवीन निघले बॅगा काय काय हे, पण तेव्हा आहे ना सूटकेस घेऊन जायचे. तर याने ना अक्षरशः CID मालिका बघून आहे ना ते सगळं कॉम्प्युटर आणि ते बटणं दाबायचं वगैरे सगळं पण त्या सूटकेसमध्ये बनवलं होतं त्याने. आणि मी CID असं म्हणायचं. तर आता माझा मुलगा म्युझिक बनवतो, म्युझिशियन आहे, आणि म्हणजे आहे मध्यम, चालू आहे त्याचं, एडिटिंग वगैरे करतो, म्युझिक क्षेत्रामध्ये आहे, चांगलं आहे त्याचं, वेगळं हे निवडलं त्याने. आणि पुस्तकं वाचायची सवय अजून पण आहे त्याची. त्याच्याकडं 2-4 पुस्तकं असतातच सोबत टेबलवरती मांडलेले. तर हे पुस्तक वाचणं ही चांगली कला आहे, तर त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे, म्हणून मला असे सापडले, काम करता करता सापडलेलं पॅटर्न आहे हे, आणि मी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि घरामध्ये कुठं पण पडले, खूप अजून पण भरपूर पुस्तकं आहेत की जे इकडं तिकडं ठेवलेले आहेत, पण आपण एकत्र जमा करून ते असं एखाद्या ठिकाणी ठेवून व्यवस्थित त्याची मांडणी करून त्याचं कौतुक पण केलं पाहिजे, पुस्तकांचं पण वाचणाराचं पण. तर माझ्या 2-3 पोरांनी आहे ना पुस्तकं वाचलेले आहेत, लहानपणीपासून त्यांना आवड आहे. पण असं आहे की कोणी मराठी वाचलेलं, याने इंग्लिश वाचलेलं, आणि एकाने डायरेक्ट भगवद्गीता वगैरे ते घेतलेलं मराठी. अशा प्रकारे हे सगळे पुस्तकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघितलीत. मला काही जास्त बोलता येत नव्हतं, आणि थोडं बोललेलं चांगलं, पण आपल्याला जे सांगायचं होतं तर ते व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भगवद्गीता आहे, इंग्लिशमधूनच. आले बाबा. रॉबिन शर्मा 5 AM क्लब. तर हे त्याचं पहिलं दुसरं पुस्तक असेल की तो सकाळी उठून 5 वाजता उठूनच सकाळी व्यायाम वगैरे करून करायचा. इथून सुरुवात झाली त्याची. ते बुक वाचूनच तो 5 वाजता उठून सगळं कामं सकाळी सकाळी करायला लागला. असं पुस्तकं पण आपल्याला शिकवतात. रॉबिन शर्माचे सगळे पुस्तकं वाचलेले आहेत त्याने. हे सगळे पुस्तक आता मी एकावर एक लावून देते, तिथं सुकवून झालेले आहेत. आपल्याला इंग्लिशचं 4 ओळी वाचायचं असलं तरी आपल्याला वाचता येत नाही, एवढे मोठे पुस्तकं वाचून झालेले आहेत. आणि अजून पण वाचन थांबलेलं नाही आहे, वाचन चालूच आहे. बाकीचं सगळं सांभाळून वाचन चालूच आहे.
न पाठवलेलं पत्र मराठी आहे. एवढे छान छान पुस्तकं आहे ना, तरी पण आपण म्हणतो वेळ नाही, असं नाही तसं नाही. पण जेव्हा आपण पुस्तकांमध्ये घुसतो, पुस्तकं वाचायला सुरुवात करतो, तर आपल्याला एवढी आवड निर्माण होती ना की आपण त्याच्यातून बाहेरच निघत नाही. मग आपल्याला आवड निर्माण होऊन आपल्याला तसं जनरल नॉलेज माहिती आपल्याला बौद्धिक पातळीवर आपण त्याची लेवलवरती आपण चांगलं बनत चालतो. आपले चांगले विचार वगैरे आतून आपण पक्क बनत चालतो. तर पुस्तकं वाचायला हवेत किंवा ऐकायला पण हवेत. आता तर अवेलेबल झालेलं आहे, कोणतं पुस्तकाचं नाव आपण टाईप केलं की येतं. ते ऐकायला हरकत नाही वाचायला मिळत नाही डोळे वगैरे बघायला, तर आपण कानाने ऐकू शकतो. तर प्रत्येकाने पुस्तकं ऐकले पाहिजेत. पूर्वी म्हणायचे पुस्तकं वाचले पाहिजेत, आता म्हणायचं आपण की पुस्तकं ऐकले पाहिजेत. तर लेखकाने एवढ्या किती मुश्किलतेने लिहिलेले असतात, किती विचार करून लिहिलेले असतात, किती कल्पकतेने लिहिलेले असतात. तर आपल्याला पण त्यांचे अनुभव ऐकायला वाचायला मिळतात. तर माझे 2 चॅनल आहे. 2 चॅनलवरून जर कधी मला वेळ मिळाला किंवा कधी काही मला काम नसेल यूट्यूबचंच काही असं, तर भविष्यात कधीतरी मी नक्कीच मराठी पुस्तकं वाचून दाखवील. आणि मला वाचायला आवडतं, पण वेळ नसल्यामुळं, बिझी शेड्यूल असल्यामुळं पुस्तक घेऊन बसायला लागलं. 2 तास तरी पाहिजे आपल्याकडं वाचायला बसलं, लिंक लागेपर्यंत किंवा ते संपेपर्यंत किंवा अर्ध होण्यापर्यंत तरी पण असं. तर भविष्यात कधी मिळाला ना मला चान्स, तर मी नक्कीच मराठी पुस्तकं असतील कोणते मोठे, तर मी नक्कीच वाचून दाखवील. मला शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचायला आवडेल. मला स्वामी विवेकानंदांचं पुस्तक वाचायला आवडेल, कारण मी त्यांच्याबद्दल स्वामी विवेकानंदांबद्दल खूप ऐकलेलं आहे, मी भरपूर ऐकलेलं आहे. अजून मला भगवान बुद्धांचं पुस्तक वाचायला आवडेल. मी वाचून दाखवू शकते असं लाईव्हवरती म्हणा किंवा मग व्हिडिओमध्ये, तर मला आवडतं. तर बुद्धांबद्दल पण मी भरपूर ऐकलेलं आहे यूट्यूबवरतीच. आणि मी प्रॅक्टिकली मेडिटेशन वगैरे करते किंवा केलेलं आहे, तर मला भरपूर फायदा झालेला आहे. तर पुस्तकं वाचणं किंवा ऐकणं त्यांच्याबद्दल तर कधीही चांगलं. वेगळं एखादं याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा याच्यामध्ये तर आपल्याला पुस्तकं शिकवतात, जगायला शिकवतात, वाचायला पण शिकवतात, ऐकायला पण शिकवतात. आपण काय बघावं ते पण शिकवतात आपल्याला. पूर्वी असायचं वडिलांकडून शिकायचं, सगळे वडील चालतात, वडील कसे वागतात, राहतात, बसतात, त्यांच्याकडून मुलं शिकायचे. त्यांना बोलावं नाही लागायचं का असं कर तसं कर असं. आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मग पुस्तकं वाचून आपण आपला पाया पक्का करून घेतला पाहिजे. तर पुस्तकं सर्वांनी वाचा, सुरुवात करा. कधी आलं नशिबात असेल तर मी पण वाचून दाखवील पुस्तकं लाईव्हवरती. मग ते ज्ञानेश्वरी पण असेल किंवा मग भगवद्गीता असेल किंवा हे असेल, असे पुस्तकं पण मी वाचून दाखवेल. मोठ्या माझे 2 चॅनल आहेत, गावाकडचे नेचर आणि अनघा लक्ष्मी. तर तुम्ही बघा, सध्या तर माझं गावाकडचे नेचर चॅनल आहे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ बघितल्याबद्दल